इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान पाठ 5वा अणूचे अंतरंग स्वाध्याय प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. थॉम्सन व रुदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपात कोणता फरक आहे? उत्तर थॉम्सनचे अणुप्रारूप, रुदरफोर्डचे अणुप्रारूप. थॉम्सनचा अणुप्रारूप अणूमध्ये धनप्रभार सर्वत्र पसरलेला असतो, तर रुदरफोर्डच्या अणुप्रारूपात धनप्रभार अणूच्या केंद्रभागी केंद्रकात असतो. थॉम्सनचे अणुप्रारूप इलेक्ट्रॉन धनप्रभारात जलबुलेले असतात. रुदरफोर्डच्या अणुप्रारूपात इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती परिभ्रमण करतात. थॉम्सनच्या अणुप्रारूपात अणूमध्ये पोकळी नसते, तर रुदरफोर्डच्या अणुप्रारूपात अणूमध्ये बरीच पोकळी असते. थॉम्सनच्या अणुप्रारूपात याला प्लम पुडिंग प्रारूप म्हणतात, तर रुदरफोर्डच्या अणुप्रारूपाला केंद्रकीय अणुप्रारूप म्हणतात. आ. मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय? संयुजा इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा यांच्यातील संबंध काय ते लिहा. उत्तर एखाद्या अणूने रासायनिक संयोग करताना तयार केलेल्या रासायनिक बंधांच्या संख्येला त्या मूलद्रव्याची संयुजा म्हणतात. संयुजा इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा यांचा संबंध. 1. जर बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन संख्या 4 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर संयुजा बरोबर बाह्यतम इलेक्ट्रॉन संख्या. जर बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन संख्या 4 पेक्षा जास्त असेल तर संयुजा बरोबर 8 वजा बाह्यतम इलेक्ट्रॉन संख्या. उदाहरणार्थ Na281 संयुजा बरोबर 1, 0, 2, 6 संयुजा बरोबर 8 वजा 6 बरोबर 2. ई. अणुवस्तुमानांक म्हणजे काय? कार्बनचा अणुअंक 6 तर अणुवस्तुमानांक 12 आहे, ते कसे ते स्पष्ट करा. उत्तर अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकूण संख्येला अणुवस्तुमानांक म्हणतात. ए बरोबर पी अधिक एन. कार्बनचा अणुअंक 6 आहे, म्हणजे त्याच्या केंद्रकात 6 प्रोटॉन आहेत. कार्बनच्या केंद्रकात 6 न्यूट्रॉनही असतात, म्हणून ए बरोबर 6 अधिक 6 बरोबर 12. त्यामुळे कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 आहे. ई. अवअणुकण म्हणजे काय? विद्युत प्रभार, वस्तुमान व स्थान या संदर्भात 3 अवअणुकणांची थोडक्यात माहिती लिहा. उत्तर अणूमध्ये आढळणाऱ्या सूक्ष्म कणांना अवअणुकण म्हणतात. प्रोटॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन हे 3 प्रमुख अवअणुकण आहेत. एक प्रोटॉन. प्रोटॉन हा धनप्रभारित अवअणुकण आहे. त्याचा प्रभार अधिक 1 असतो. त्याचे वस्तुमान सुमारे 1 U असते. प्रोटॉन अणुकेंद्रकात असतो. 2 न्यूट्रॉन. न्यूट्रॉन हा विद्युतदृष्ट्या उदासीन अवअणुकण आहे. त्यावर कोणताही प्रभार नसतो. त्याचे वस्तुमान सुमारे 1 U असते. न्यूट्रॉन अणुकेंद्रकात असतो. 3 इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित अवअणुकण आहे. त्याचा प्रभार -1 असतो. त्याचे वस्तुमान अत्यंत कमी असते. इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवतीच्या कवचांत परिभ्रमण करतो. प्रश्न दुसरा आहे, शास्त्रीय कारणे लिहा. अ. अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. उत्तर कारण अणूमध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन हे दोन्ही कण केंद्रकात असतात आणि त्यांचे अणुवस्तुमान इलेक्ट्रॉनच्या तुलनेत खूप जास्त असते. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान अत्यंत नगण्य असल्याने अणूच्या एकूण वस्तुमानात त्यांचा जवळजवळ काहीही वाटा नसतो. त्यामुळे अणूचे संपूर्ण वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. आ. अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. उत्तर अणूमध्ये केंद्रकातील प्रोटॉन आणि केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉन यांची संख्या समान असते. त्यामुळे धनप्रभार आणि ऋणप्रभार एकमेकांना पूर्णपणे संतुलित करतात. परिणामी अणूवर कोणताही एकूण विद्युत प्रभार राहत नाही आणि तो विद्युतदृष्ट्या उदासीन राहतो.
ई अणुवस्तुमानांक पूर्णांकात असते. उत्तर अणुवस्तुमानांक म्हणजे अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकूण संख्या होय. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोन्हींचे वस्तुमान साधारणपणे 1U इतके जवळजवळ समान असते. त्यामुळे त्यांची बेरीज नेहमी पूर्ण संख्येत येते. म्हणून अणुवस्तुमानांक पूर्णांकात असतो. ई परिभ्रमण करणारे प्रभारित इलेक्ट्रॉन असूनही सामान्यपणे अणूंना स्थायी भाव असतो. उत्तर अणूमध्ये इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती विशिष्ट ऊर्जा पातळ्यांमध्ये किंवा स्थायी कक्षामध्ये परिभ्रमण करतात. बोरच्या सिद्धांतानुसार या कक्षामध्ये फिरताना इलेक्ट्रॉन ऊर्जा गमावत नाहीत. त्यामुळे ते केंद्रकात कोसळत नाहीत आणि अणूची रचना स्थिर राहते. म्हणून प्रभारित कण असूनही अणूंना स्थायी भाव असतो. प्रश्न तिसरा आहे, व्याख्या लिहा. अणू अणू म्हणजे मूलद्रव्याचा सर्वात लहान कण जो त्या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म कायम राखतो आणि सर्व भौतिक व रासायनिक बदलामध्ये त्याची ओळख टिकवतो. ब समस्थानिके. उत्तर एकाच मूलद्रव्याचे अणुअंक समान पण अणुवस्तुमानांक भिन्न असणारे अणू म्हणजे समस्थानिके होय. क अणुअंक. उत्तर अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुअंक होय. तो झेड या चिन्हाने दर्शवतात. ड अणुवस्तुमानांक. उत्तर अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकूण संख्येला अणुवस्तुमानांक म्हणतात. तो ए या चिन्हाने दर्शवतात. ई अणुभट्टीतील मंदक. उत्तर अणुभट्टीमध्ये निर्माण झालेल्या न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ म्हणजे मंदक होय. उदाहरणार्थ ग्रेफाइट, जड पाणी. प्रश्न चौथा, सुबक व नामनिर्देशित आकृती काढा. अ रुदरफोर्डचा विकिरण प्रयोग. उत्तर आ थॉम्सनचे अणुप्रारूप. ई मॅग्नेशियमच्या अणुअंक 12 इलेक्ट्रॉन स्वरूपनाचे रेखाटन. ई आर्गॉनच्या अणुअंक 18 इलेक्ट्रॉन स्वरूपनाचे रेखाटन. प्रश्न 5वा, रिकाम्या जागा भरा. अ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे अणुकण आहेत. आ इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. ई अणुकेंद्रकापासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉन कवच के हे आहे. ई मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 282 हे आहे. यावरून असे समजते की मॅग्नेशियमचे संयोजक कवच एम हे आहे. H2O ह्या रेखासूत्रानुसार हायड्रोजनची संयुजा 1 आहे. त्यामुळे Fe2O3 या सूत्रानुसार Fe ची संयुजा 3 ठरते. प्रश्न 6वा, जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. उत्तर प्रोटॉन धनप्रभारित, आ इलेक्ट्रॉन ऋणप्रभारित, ई न्यूट्रॉन उदासीन. प्रश्न 7वा आहे, दिलेल्या माहितीवरून शोधून काढा. माहिती 23 ने 11 शोधा न्यूट्रॉन संख्या. उत्तर अणुवस्तुमानांक बरोबर 23, अणुअंक बरोबर 11, न्यूट्रॉन संख्या अणुवस्तुमानांक वजा अणुअंक म्हणजे 23 वजा 11. उत्तर आले 12. कार्बन 14 6 अणुवस्तुमानांक. इथे दिले आहे कार्बन 14
म्हणून अणुवस्तुमानांक आहे 14. 3. क्लोरीन 37, अणुअंक आहे 17, म्हणून प्रोटॉन संख्या आहे 17. उपक्रम: जुन्या शिडी, फुगे, गोट्या इत्यादी वस्तूंचा वापर करून अणूची प्रारूपे स्पष्ट करा. तर या पद्धतीने आपल्याला हा प्रकल्प करता येईल. जुनी शिडी वापरून इलेक्ट्रॉनच्या कक्षा दाखवता येतात. शिडीच्या मध्यभागी केंद्रक दाखवून त्याभोवती इलेक्ट्रॉन फिरताना दाखवता येतात. लहान गोट्या किंवा मण्यांचा वापर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन व न्यूट्रॉन दाखवण्यासाठी करता येतो. वेगवेगळे रंग वापरून कण वेगळे दाखवता येतात. फुग्याच्या पृष्ठभागावर छोटे कागदी ठिपके चिकटवून थॉम्सनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप स्पष्ट करता येते. मोठा चेंडू किंवा फुगा केंद्रक म्हणून वापरून त्याभोवती दोऱ्यांनी इलेक्ट्रॉनच्या कक्षा तयार करून रुदरफोर्ड किंवा बोरचे अणुप्रारूप दाखवता येते. अशा वस्तूंच्या सहाय्याने अणूची रचना प्रत्यक्ष व सोप्या पद्धतीने समजते.